बरं का मंडळी, आमच्याकडे लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा होती. पुतण्याचं लग्न झालं माझ्या. तर आयत्या वेळी आमचा आचारी कॅन्सल झाला. मग हा सगळा स्वयंपाक आम्ही घरीच बनवला. जवळजवळ 35 ते 40 लोकांसाठी हा स्वयंपाक बनवलाय आम्ही. तर बघूया आम्ही कसा स्वयंपाक बनवलाय ते. पटकन पाऊण किलो कांदा चिरला, 1 किलो वांगी, 1 किलो बटाटे असं चिरून घेतलं. तोपर्यंत सासूबाईंनी कांदा फोडणीला घातला. आता बघा कांदा लालसर रंगावर आलाय. पाव किलो तेल घातले जवळजवळ याच्यामध्ये. 5 चमचे आलं लसूण पेस्ट घातली. सोबतच आम्ही वाटण केलं होतं खोबऱ्याचं आणि जिऱ्याचं. त्याच्यासाठी जवळजवळ 2 वाट्या खोबरं आणि अर्धा चमचा मोठा पळी जिरे घेतले होते. टोमॅटो फार नाही घालत आम्ही भाज्यांमध्ये, त्यामुळे आम्ही 3च टोमॅटो घेतले होते. 2 चमचे हळद, 1 चमचा होममेड गरम मसाला आणि 2 ते 3 चमचे धने पावडर घालून मसाला मस्त भाजून घेऊया. आता याच्यामध्ये जातीये 2 चमचे चटणी, आमचा घाटी मसाला जो घरी बनवलेला असतो तो. मसाला खूप स्ट्रॉंग असल्यामुळे बाकीचे मसाले कमी घातले तरी चालतात. मसाला मस्त भाजून झालाय आता. आता याच्यामध्ये आपण फोडी घालूया. सगळ्या फोडी घालून एकसारखं हलवून घेतलंय. हे बघा, अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं याला आणि मीठ घालायचं. भाजीसाठी मोठं मीठ वापरलं इकडे. हे जवळजवळ 4 ते 5 चमचे मीठ घातले याच्यामध्ये, मोठं मीठ. आणि याला बघा पाणी सुटायला लागले भाजीला. आता याला एक 5 मिनिटं वाफ द्यायची. 5 मिनिटानंतर याच्यामध्ये पाणी ओतायचं. आता पाण्याचं प्रमाण म्हणाल तर ह्या जेवढ्या फोडी आहेत ना, ह्या फोडी बरोबरच पाणी घालायचं. त्याच्यापेक्षा जास्त पाणी नाही घालायचं. म्हणजे एवढ्या प्रमाणात पाणी झालं भाजीमध्ये. भाजी तुमची कोणतीही असू द्या, कितीही किलोची असू द्या, पण पाण्याचं प्रमाण हेच असायला हवं. फोडींबरोबरच पाणी असायला हवं. कमी नाही आणि जास्त नाही. पाणी घालून कोथिंबीर पेरून जवळजवळ 15 मिनिटं भाजी शिजल्यानंतर भाजीचं स्ट्रक्चर बघा किती छान आलंय. रंग सुद्धा खूप सुंदर आलाय, कारण हा आमचा घरचा मसाला आहे. आणि खूप छान अशी भाजी तयार झालीये. आता आपण आमटी बघूया. तर आमटीसाठी इकडे आम्ही जवळजवळ अर्धा किलो तूरडाळ आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मूगडाळ घातली होती. कुकरला शिजवून घेतली 4 शिट्टीवर. आणि आता याची फोडणी बघूया. फोडणीसाठी इथे पाव किलो तेल घेतले. तेल तापले, कडकडीत आपलं. आता इथे फोडणीसाठी फक्त मोहरी आणि कढीपत्ता घालणार आहोत आपण. तर 1 चमचा मोहरी घातली याच्यामध्ये आणि खूप सारा कढीपत्ता. खूप सारा म्हणजे अंदाजे. कढीपत्ता भाजला की याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि जे खोबरं वाटलं होतं आपण आमटीसाठी 1.5 ते 2 वाट्या आणि जिरं हे सोबतच घालून मस्त भाजून घ्यायचं याला तेलामध्ये. आणि लागली त्याच्यामध्ये 2 ते 2.5 पळ्या चटणी घातलीये. हा सुद्धा घाटी मसालाच आहे बरं का, आपला घरातला. आणि आमचा हा मसाला असा आहे, याच्यामध्ये खूप सारे मसाले असतात. त्यामुळे वरचे मसाले कमी झाले तरी चालतात. आता याच्यामध्ये 2 चमचे धना पावडर घालणार आहोत आम्ही आणि 1 चमचा हळद. गरम मसाला नाही घातलाय आमटीमध्ये, कारण ऑलरेडी आमचा घाटी मसाला स्ट्रॉंग असतो. आता थोडंसं पाणी घालून याला जरा शिजू देऊया. गॅसची फ्लेम फास्टच आहे. हे बघा, जवळजवळ 3 ते 4 मिनिटं सतत हलवल्यानंतर मसाला खूप छान भाजलाय आपला. हे बघा, मसाला खूप छान भाजलाय. तेल सुटलंय मसाल्याला. याच्यामध्ये आता आपण शिजवलेली डाळ घालूया. आता डाळ घातल्यानंतर याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 लिटर पाणी घातलंय. आणि मस्त आपली कार्यक्रमातली आमटी तयार झाली. काय सुगंध सुटलाय आमटीचा. आता कोथिंबीर घालून हिला शिजू द्यायचं. सगळ्यात शेवटी मीठ घालायचं. याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 5 चमचे मीठ घातलंय. मोठं मीठ आहे हे, त्यामुळे आमटीच्या अंदाजानुसार कमी जास्त होऊ शकतो. भाजी आपली शिजत आली आहे, म्हणजे शिजलीच आहे जवळजवळ. हे बघा, 15 मिनिटानंतर भाजी आपली इतपत शिजली आहे. आता गॅस बंद करूया. आमटीला सुद्धा खूप छान उकळी आलीये. रंग तर अप्रतिम आणि सुगंध खूप छान. आता आपण चपातीसाठी बघूया. तर एक पायली म्हणजे जवळजवळ 6 किलो पीठ मळलंय आपण इकडे. मस्त पीठ मऊशार तयार झाले. आता आपण याच्या चपात्या बनवणार आहोत. मग चपातीसाठी आम्ही 4-5 जणी लाटायला बसलो. दोघींनी भाजून घेतला.
अशा करत करत आमच्या जवळजवळ 85 ते 90 चपात्या तयार झाल्या एवढ्या पिठामध्ये. आणि खूप छान स्वयंपाक तयार झाला. सोबतच आम्ही 2 किलो तांदूळ शिजवले होते भातासाठी. त्याला फक्त आलं लसूणाची फोडणी घातली होती आणि भात शिजल्यानंतर वरतून कोथिंबीर पेरली होती. खूप छान लसूणी भात तयार झाला होता आमचा. आणि गोड म्हणाल तर आम्ही खीर केली होती रव्याची. खीर सुद्धा खूप छान झाली होती. सोबतीला कांदा भजी होतीच. खूप छान असा हा अप्रतिम घरच्या घरी 40 ते 45 लोकांसाठीचा स्वयंपाक तयार झाला आमचा. स्वादिष्ट, चविष्ट आणि मस्तच. रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून जरूर सांगा कशी झाली आहे आमची, कसा झालाय आमचा स्वयंपाक. तर मंडळी चला आता भोजन करूया.